चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची मराठीची भाग क्रमांक 4 मधील वनवासी ही कविता अभ्यासूया। या कवितेचे कवी आहेत तुकाराम धांडे। या ठिकाणी तुम्हाला कवी तुकाराम धांडे यांचा फोटो समोर दिसत आहे आणि आज आपण त्यांची जी कविता अभ्यासणार आहोत ती वनवासी कविता ही त्यांचा प्रसिद्ध कविता संग्रह वळीव या पुस्तकातून घेतलेली आहे। तुकाराम धांडे हे निसर्ग कवी आहेत। बघा, या ठिकाणी तुम्हाला जे पुस्तक दिसत आहे वळीव, त्या पुस्तकावर सुद्धा गवताचं छानसं चित्र दिसत आहे आणि त्याच्यावरती सुंदर सुंदर फुले दिसत आहेत। आता आपण कवी तुकाराम धांडे यांचा व त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा परिचय करून घेऊयात। ही कविता भाग क्रमांक 4 मधील 16वी कविता आहे वनवासी आणि या कवितेचे कवी आहेत तुकाराम धांडे। कवी तुकाराम धांडे यांचा जन्म 1961 साली झाला। तुकाराम धांडे हे प्रसिद्ध कवी आहेत। त्यांनी विविध साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकांमधून कथा व ललित लेखन केलेले आहे। निसर्ग व माणूस हा त्यांच्या लेखनाचा आवडता विषय आहे। त्यांचा वळीव हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे। आता या कवितेतून आपल्याला काय माहिती दिली आहे हे आपण पाहूया। वनवासी त्यांचे डोंगरदऱ्यांतील जीवन, निसर्गाविषयीचे प्रेम व त्यामधील अतूट नाते यांचे वर्णन प्रस्तुत कवितेतून कवीने केले आहे आणि वळीव या कविता संग्रहातून प्रस्तुत कविता घेण्यात आलेली आहे। हे पहा, ही आहेत वनवासी मुले। आता वनवासी म्हणजे काय? वनात राहणारे। या ठिकाणी वनवासी लोक दिसत आहेत। त्यांची केशरचना, त्यांची कपडे म्हणजे वेशभूषा, कसे त्यांचे जीवन असते हे या चित्रामधून दिसत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सर्वप्रथम कवितेचे गायन करूयात। मी कवितेचे गायन करते, सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे। आम्ही डोंगर राजाची पोर कळसू आईची, आम्ही डोंगर राजाची पोर कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी बाळ परवरा माईची, घेऊ हाताव भाकर वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून देऊ खुशीत ढेकर, खेळू टेकडी भवती पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ लोळू पृथ्वीवरती, आम्ही वाघाच्या लवणाचे आम्ही वांदार नळीचे, गाव वहाळा पल्ल्याड आम्ही उंबर माळीचे, बसू सूर्याचं रुसून पहू चंद्राक हसून, बोलू वाजती किड्याशी नाचू घोंगडी नेसून, डोई आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत, हिंडू झाडाकड्यांवरी बोलू पक्ष्यांच्या बोलीत, आम्ही सस्याच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून,
हात लावून गंगणा येऊ चांदण्या घेऊन. अशा प्रकारे आपण आता काव्यानंद घेतला आहे. आता आपण कवितेचा भावार्थ पाहूयात. आता आपण कवितेचं पहिलं कडवं पाहूयात. आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी बाळ परवरा माईची. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमधून वनवासी म्हणजे जंगलात वनात राहणारी मुलं आपल्यासोबत बोलत आहेत. ते कसं जीवन जगतात, कसा जंगलातील जीवनाचा आनंद घेतात, ते त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ती मुलं सांगतायत, आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची. ते म्हणतायत की आम्ही या डोंगर राजाची मुलं आहोत. पोरं म्हणजे काय? मुलं. की या जंगलात या वनात जे डोंगर आहेत तेच आमचा राजा, तेच आमचा बाप आहेत. आम्ही त्याची मुलं आहोत. पोरं कळसू आईची. आणि कळसू आई, विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील कळसूबाई हे नाशिक जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे. या ठिकाणी फोटोमध्ये तुम्हाला दिसत आहे की सर्वात उंच असं महाराष्ट्रातलं हे प्रसिद्ध शिखर आहे. तर मुलं सांगतायत की आम्ही या कळसू आईची, या शिखराला त्यांनी आपली आई म्हटलं आहे, त्याची मुलं आहोत. आम्ही उघडी बोडकी. या ठिकाणी कवितेमध्ये जे चित्र दिलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला ती मुलं दिसत आहे की त्या मुलांनी कशी कपडे घातली आहेत. ते सांगतायत की आम्ही उघडी बोडकी आहोत, की आम्ही अशी खूप सारी कपडे घातलेली अशी नाही, उघडी बोडकी अशी आम्ही मुलं आहोत. बाळ परवरा माईची. प्रवरा ही अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध नदी आहे. तिचं देखील चित्र तुम्हाला या ठिकाणी समोर दिसत आहे. तर त्या नदीची आम्ही बाळं आहोत, तिची मुलं आम्ही आहोत. नदीला त्यांनी आपलं आई म्हटलं आहे, कारण नदीपासून आपल्याला पाणी मिळतं. पाणी म्हणजे जीवन. त्यामुळे आपल्या खूप साऱ्या गरजा भागवल्या जातात. त्यामुळे डोंगर असेल, हे पर्वत शिखरं असतील, नदी असेल, यालाच हे आपले आईबाप मानतात. आता पुढचं कडवं आपण पाहूयात. घेऊ हाताव भाकर वर भाजीला भोकर. पुढे या ठिकाणी मुलं काय सांगतायत की घेऊ हाताव भाकर वर भाजीला भोकर. आता जंगलात राहणाऱ्या लोकांचं जेवण, त्यांचा आहार बघा, की घेऊ हाताव भाकर, की जेवण करत असताना मोठी मोठी ताटं किंवा पंचपक्वान्न याची गरज आम्हाला नाही. आम्ही हातावरतीच साधी भाकरी घेऊन त्या ठिकाणी खातो आणि त्या भाकरीबरोबर खाण्यासाठी आम्हाला पंचपक्वान्नांची गरज नाही. तर भाजीला भोकर. या ठिकाणी बघा, भोकर हे एक फळ त्या ठिकाणी झाडांना येत असतं आणि त्या फळाची भाजी ही लोक करत असतात. तर हे वनवासी मुलं सांगतात की साधी भाकरी आणि त्याच्याबरोबर भोकरची भाजी आम्हाला पुरेशी आहे, ती आम्ही खात असतो. आणि ते सुद्धा खाऊ खडकाव बसून देऊ खुशीत ढेकर. आणि मग की आम्ही साध्या खडकावरती बसून हे खात असतो. त्यासाठी खूप त्या ठिकाणी चांगलं घर महाल असं आम्हाला याची काहीही गरज नाही. आम्ही आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणारे असे आहोत. देऊ खुशीत ढेकर. आणि साधंच जेवण आहे, पण ते जेवण आम्हाला आनंद देतं. आणि जेवल्यानंतर की आपल्या मनाला जी तृप्ती वाटते आणि त्यानंतर आपलं जे पोट भरतं आणि मग आपल्याला ढेकर, की आपलं पोट भरल्याची ती पोच पावती असते ढेकर म्हणजे, तसं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, यातून किती तुम्हाला शिकण्यासाठी बोध या ठिकाणी दिलेला आहे, की आपण किती त्या ठिकाणी मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही असं करत असतो. पण ही मुलं जे आहे त्यातच किती आनंद त्या ठिकाणी घेत असतात. तर हे या मुलांकडून आपल्याला शिकण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. पुढे तिसरं कडवं आता आपण पाहणार आहोत.
खेळू टेकडी भवती पळू वाऱ्याच्या संगती. आता ही वनवासी मुलं गरीब, त्यामुळे त्यांना खेळण्यासाठी मोठी मोठी खेळणी त्यांच्याजवळ नाही आहेत. मग जो निसर्ग आहे त्या निसर्गामध्ये जी विपुल साधनं आहेत त्या साधनांबरोबरच ते खेळत असतात. मग ते कशा भोवती खेळतायत? टेकडीच्या भोवती. टेकडी म्हणजे काय? छोटे छोटेसे उंच असे खडक असतात, त्यांना टेकडी असं म्हणतात. तर ही मुलं त्या टेकडीच्या भोवतीच की शिवणा पाणी किंवा एकमेकांमागे धावणे यासारखे खेळ, लपाछपीचे लपंडावासारखे खेळ खेळत असतात. पळू वाऱ्याच्या संगती. जो वारा आहे त्या वाऱ्याबरोबर इकडे तिकडे ते पळतात, खेळतात, त्यातच त्यांचं मनोरंजन होत असतं. वर पांघरू आभाळ लोळू पृथ्वीवरती. हे निसर्गातले घटक, आकाश असेल, पृथ्वी असेल, हेच आमचे मित्र आहेत, हेच आमचे सवंगडी आहेत. वर पांघरू आभाळ, की जर आम्हाला झोपायचं असेल तर त्यासाठी एवढं मोठं आकाश आमच्यासाठी आहे. बघा या ठिकाणी आकाशाचं चित्र तुम्हाला दिसते. ते आकाश आम्ही वरतून पांघरून घेऊ आणि या पृथ्वीवरती लोळू. संपूर्ण पृथ्वी आमची आहे, आम्हाला पाहिजे तिथे आम्ही लोळत याच्यावरती बसू, असं ही वनवासी मुलं या ठिकाणी सांगत आहेत. आता चौथं कडवं आपण पाहत आहोत बाळांनो. पुढचं, आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीचे. आता ही मुलं कुठे कुठे राहतात त्याविषयी आपल्याला सांगत आहेत. ते सांगतायत आम्ही वाघाच्या लवणाचे. या ठिकाणी वाघाचं चित्र सुंदरसं तुम्हाला दिसत आहे बघा. जंगलामध्ये आयटीत चालणारा असा वाघ त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. तर ही मुलं सांगतायत आम्ही वाघाच्या लवणाचे. या ठिकाणी शब्दार्थ दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. लवण म्हणजे डोंगरातील एक जागा, की डोंगरामध्ये गुहा वगैरे असतात की जिथे वाघ राहत असतात. तर ही वनवासी मुलं सांगतायत की अशा वाघाच्या लवणात राहणारे आम्ही मुलं आहोत, की जे डोंगरातील खोलगट भाग वगैरे असतात तिथे आम्ही राहणारे आहोत. आम्ही वांदार नळीचे. वांदार म्हणजे वानर. या ठिकाणी एक छानसं वानराचं चित्र तुम्हाला दिसत आहे. कसं छानपैकी झाडावरती ते बसलेलं आहे पहा. तर ही वनवासी मुलं सांगतायत की आम्ही वांदार नळीचे. नळी म्हणजे घळई. डोंगरामध्ये जी नैसर्गिक भूरूपं तयार झालेली असतात, जे संचयन वहन खनन कार्यामुळे, की जे भूगोलामध्ये तुम्ही शिकला असाल, की त्या वांदार नळीच्या, की ज्या घळईमध्ये जिथे माकडं राहतात तिथपर्यंत सुद्धा आम्ही जातो, तिथे राहणारे आम्ही आहोत. गावं वहाळा पल्ल्याड, आम्ही उंबर माळीचे. वहाळ म्हणजे ओढा आणि आमचं गाव ओढ्याच्या पलीकडे आहे. ओढा म्हणजे काय? पाण्याचा जो छोटासा स्रोत त्या ठिकाणी असतो त्याला ओढा असं त्या ठिकाणी म्हणतात. ही मुलं सांगतायत की आमचं गाव ओढ्याच्या पलीकडे आहे आणि आम्ही उंबर माळीचे. उंबर हे एक झाड असतं बघा, की त्याला छान लाल लाल अशी फुलं त्या ठिकाणी येत असतात. त्या उंबर माळीचे आम्ही आहोत, तिथे राहणारे आम्ही आहोत. आता या ठिकाणी पाचवं कडवं पहा. त्यामध्ये मुलं आपल्याला सांगतायत बसू सूर्याचं रुसून पहू चंद्राक हसून. बघा या ठिकाणी सूर्याचं चित्र तुम्हाला दिसतंय. प्रखर चमकणारा असा मध्यान्हीचा सूर्य या ठिकाणी दिसत आहे. तर मुलं सांगतायत की बसू सूर्याचं रुसून, त्या सूर्यावरच आम्ही रुसू. आदिवासी वनवासी अशी ही मुलं आहेत, मुक्त स्वच्छंदी जीवन जगणारी, त्यांच्या मनाला वाटेल तसं जीवन जगणारी. ते सांगतायत की आम्ही सूर्यावरती रुसू, की दुपारच्या वेळी सूर्य खूप तापतो, खूप गरम होतं, त्यामुळे त्यावेळेस आम्हाला खेळता येत नाही, म्हणून आम्हाला सूर्याचा राग येतो, मग आम्ही त्यांच्यावर रुसूनच बसू. पुढे ते काय सांगतायत? पहू चंद्राक हसून. चंद्राचं छानसं चित्र या ठिकाणी दिसत आहे. चंद्रप्रकाश दिसत आहे. आकाशामध्ये थोडेसे ढग त्या ठिकाणी दिसत आहेत या ठिकाणी. तर ही वनवासी मुलं म्हणतायत पहू चंद्राक हसून, आम्ही चंद्राकडे हसून बघू. कारण या लोकांकडे काही लाईट नसते, वीज नसते, मग त्यांच्याकडे त्या ठिकाणी प्रकाशाचा स्रोत असतो चंद्र, आणि या चंद्राचा मंद प्रकाश त्यामुळे त्यांना दिसतं
त्यामुळे त्यांना हा मंद प्रकाश आवडतो. म्हणून ते म्हणतायत आम्ही चंद्राकडे बघून हसू, कारण त्या चंद्राच्या प्रकाशात त्या चांदण्या रात्रीत त्यांना खेळता येतं आणि त्यांना प्रकाश देखील मिळतो. बोलू वाज तिंकिड्याशी, नाचू घोंगडी नेसून. बघा, या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये वनवासी लोकांची वाद्ये दिसत आहेत. मुलं काय म्हणतात? बोलू वाज तिंकिड्याशी. तिंकिड्या हे वनवासी लोकांचं एक वाद्य आहे. तर वनवासी मुलं म्हणतायत की आम्ही या तिंकिड्या वाजवू आणि त्यांच्याशी बोलत बसू, म्हणजे या वाद्यांमध्येच आम्ही आनंद त्या ठिकाणी घेऊ. नाचू घोंगडी नेसून. आणि मग घोंगडी हे मेंढीच्या केसांपासून बनवलेलं अंगावर पांघरण्याचं एक वस्त्र असतं, त्याला घोंगडी असं म्हणतात. तर ते सांगतायत की आम्ही घोंगडी नेसून नाचू. आता घोंगडी हे वास्तविक पांघरण्यासाठी असते, पण मुलं म्हणजे काय, त्यांना पाहिजे ते खेळ करत असतात. मग ते म्हणतायत की आम्ही ती घोंगडी नेसून नाचू. आदिवासी लोकांचे जेव्हा सण वगैरे असतात तेव्हा ते छान छान गाणी आणि नाच त्या ठिकाणी करत असतात. पुढे बघा, पुढच्या कडव्यामध्ये डोई आभाळ पेलीत, चालू सिंहाच्या चालीत. या ठिकाणी जंगलचा राजा सिंह याचं चित्र तुम्हाला समोर दिसत आहे. किती ऐटीत रुबाबात तो चाललेला आहे बघा. या ठिकाणी आदिवासी मुलं सांगतायत की डोई आभाळ पेलीत. डोई म्हणजे काय? डोकं. आमच्या या डोक्यावर आभाळ आहे. आता आभाळ पेलीत याचा अर्थ काय घ्यायचा आहे? खूप सारी संकटं, की वनात ते राहतात, त्यांची घरं झोपड्या असतात, ऊन वारा पाऊस, त्या ठिकाणी जंगलात राहणारे प्राणी, सर्प, हिंस्र श्वापद, खूप साऱ्या गोष्टींपासून त्यांना खूप संकटांचा सामना करावा लागतो. त्यासाठी या ठिकाणी असं कवीने संबोधन वापरलं आहे की आभाळ पेलणे म्हणजे मोठ्या संकटांचा सामना करणे. तर ही मुलं सांगतायत की आम्ही डोक्यावर हे एवढं मोठं आभाळ पेलतो तरीसुद्धा चालू सिंहाच्या चालीत. जसा सिंह हा जंगलाचा राजा असतो, तो कुणालाही घाबरत नाही, तसंच आम्ही सुद्धा कुणाला घाबरत नाही आणि या सगळ्या संकटांचा सामना करत आम्ही आमचं जीवन जगत असतो. हिंडू झाडा कड्यावरी, बोलू पक्ष्यांच्या बोलीत. बघा, वेगवेगळे पक्षी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. जणू काही ती मुलं सांगतायत की आम्ही पक्ष्यांच्या बोलीत बोलू आणि इथे जी झाडं आहेत, डोंगरांचे जे कडे आहेत, त्याच्यावरती मुक्तपणे आम्ही हिंडू फिरू आणि या जंगलातील जीवनाचा आनंद आम्ही घेऊ. आता कवितेचं शेवटचं कडवं आपण पाहूयात. आम्ही सस्याच्या वेगानं, जाऊ डोंगर यंगून. बघा, इथे सशाचं छानसं चित्र दिसतंय. ही मुलं सांगताय की ससा जसा वेगाने पळतो तशा सशाच्या वेगानं आम्ही डोंगर यंगून जाऊ. यंगणे म्हणजे चढणे. तर डोंगर आम्ही एकदम वेगाने चढू. हात लावून गंगणा, येऊ चांदण्या घेऊन. गंगणा म्हणजे आकाश. की ही मुलं सांगतायत की आम्ही आकाशाला हात लावू आणि तेथून चांदण्या घेऊन येऊ. चांदण्यांचं सुंदर चित्र या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत बाळांनो. या ठिकाणी वाक्प्रचार आलेला आहे की गगनाला हात लावणे. गगनाला हात लावणे म्हणजे एखादे अवघड काम करणे. की जंगलामध्ये खूप सारी संकट असतात, त्या संकटांचा सामना करत तिथे जीवन जगणं हे एका अर्थाने गगनाला हात लावण्यासारखंच आहे. एक उत्तुंग ध्येयवाद मुलांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण कवितेचा भावार्थ पाहिलेला आहे. वनवासी लोक कसे जीवन जगतात हे आपण या ठिकाणी अनुभवलेलं आहे. कविता सर्वांना समजली असेल. आता आपण कवितेचा स्वाध्याय पाहूयात. या ठिकाणी स्वाध्यायामध्ये आपल्याला एकूण 4 प्रश्न आहेत. तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील शब्दसमूहांतील अर्थ स्पष्ट करा. त्यामध्ये 1. पांघरू आभाळ म्हणजे उघड्यावर संसार आहे. 2. वांदार नळीचे म्हणजे डोंगराच्या घळीत वानरे असतात तिथे वास्तव्य. 3. आभाळ पेलीत म्हणजे ऊन वारा पाऊस यांचा सामना करी.
पुढे प्रश्न क्रमांक 2 शोध घ्या. हात लावून गंगणा येऊ चांदण्या घेऊन या काव्यपंक्तीतील व्यक्त होणारा आदिवासींचा गुण. अतुलनीय धैर्य व उत्तुंग इच्छा शक्ती. कवितेच्या यमक रचनेतील वेगळेपण. प्रत्येक कडव्यातील 4 पंक्तींमधील पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या पंक्तींचे यमक जुळते. उदाहरणार्थ भाकर, भोकर, ढेकर. पेलीत, चालीत, बोलीत. आता प्रश्न 3 काव्य सौंदर्य. 1 बसू सूर्याचं रुसून पहू चंद्राक हसून या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. ही कविता वनवासी या कवितेतील आहे व तिचे कवी तुकाराम धांडे आहेत. दुपारी सूर्य तापतो. माळ रानावर हुंदडणाऱ्या आदिवासी मुलांना कडक उन्हात खेळावे लागते. उघड्या बोडक्या असलेल्या मुलांना या उन्हाचा त्रास होतो म्हणून ते सूर्यावर रुसून बसतात. रात्री चंद्र उगवतो. त्या शीतल चंद्रप्रकाशात आदिवासी मुलांच्या बागडण्याला उधाण येते म्हणून चंद्राकडे बघून ते आनंदाने हसतात. सूर्यचंद्राचे त्यांच्याशी असलेले अनोखे नाते या ओळीतून प्रकट झाले आहे. प्रश्न 2 डोई आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत या पंक्तीतील कवीला अभिप्रेत असलेला अर्थ सांगा. आदिवासी मुले उघड्या बोडक्या अंगाने उंबराच्या माळावर भटकतात, बागडतात. झाड्या कड्यांवर त्यांचा वावर असतो. त्यांचे जीवन खडतर असते परंतु त्यांना या कष्टमय जीवनाची चिंता नसते. ऊन, वारा, पाऊस झेलत ते मजेत राहतात. जणू ते आपल्या माथ्यावर सर्व आभाळ पेलतात. सिंह जंगलाचा राजा असतो. त्याचा दरारा सगळ्या रानावर असतो म्हणून आदिवासी मुले सिंहाच्या दमदार चालीने चालत सारी संकटे झेलतात. आदिवासी मुलांच्या चिवट वृत्तीचे व धाडसाचे वर्णन येथे केले आहे. प्रश्न 4 अभिव्यक्ती. आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते असते याविषयी तुमचे विचार लिहा. आदिवासी समाज हा दाट जंगलात व कडेकपारीत राहतात. झाडांच्या वाढलेल्या फांद्या काटक्या घेऊन त्यांची खोपटी तयार करतात. रानातली फळे, कंदमुळे खाऊन स्वतःची गुजराण करतात. ओढ्या नाल्याचे पाणी पितात. निसर्गात ते उघड्यावर जगतात. ते धर्तीवर जणू आभाळच पांघरून जगतात. जंगलातील पशुपक्षी त्यांचा मित्रपरिवार असतो. दुखण्या खुपण्याला ते झाडापाल्यांचे औषध वापरतात. आदिवासी समाजाचे सारे जीवन जंगलावर अवलंबून असते म्हणून आदिवासी समाज व जंगल यांचे अतूट नाते असते. अशा प्रकारे आपण स्वाध्याय पाहिला. धन्यवाद.